नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे काही येणारा दुसरा हप्ता आहे, त्यासाठी राज्य सरकारने 1792 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर आता एकूण शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहे. 28 फेब्रुवारी 2024ला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यवतमाळमधून PM किसानच्या 16व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि जे काही महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आहे, याचीसुद्धा भरपूर चान्सेस आहे. हे सुद्धा हप्ता या ठिकाणी वितरित होऊ शकतो. तर यासाठीचा जे काही GR निघालेला आहे, त्या GRची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी निघालेला हा GR आहे. तर सन 2023-24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना होती. तर त्याचा जे काही पहिला हप्ता आहे ते शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तर आता दुसऱ्या हप्त्यासाठी इथे 1792 रुपये इतका निधी जे आहे ते शासनाला जे आहे ते शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. तर जे काही अकाउंट्स असते कृषी आयुक्त यांचं त्यांच्या अकाउंटमध्ये तर एवढ्या रुपयाचा जे काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे दुसऱ्या हप्त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या. तर शासन निर्णयसुद्धा पाहू शकता या ठिकाणी खाली. जे काही दुसरा हप्ता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. नमो शेतकरी शासन निर्णय पाहूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबरचा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 रुपये कोटी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो हा शासन निर्णय होता. तर आता लवकरच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा जो काही दुसरा हप्ता आहे 2,000 रुपयाचा ते सुद्धा लवकरच मिळणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 28 फेब्रुवारी 2024ला यवतमाळमधून 16व्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते करणार आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अजून अधिकृत दिनांक आलेली नाही, परंतु प्राप्त माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसानचा 16वा हप्ता सोबतच देण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.